नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1919 म्हणजे 1919चा जो कायदा आहे त्याच्या संबंधीचे महत्त्वाचे फॅक्ट्स बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। तर बघूयात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1919 बद्दलचे महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 तर हा कशासाठी आणला गेला होता, तर ब्रिटिशांनी पहिल्यांदा 2017मध्ये एक गोष्ट डिक्लेअर केली, 1917मध्ये 1917मध्ये की रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट भारतामध्ये आणायचं आहे। आता रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे काय, जबाबदार सरकार। ओके, सो जबाबदार सरकार आणण्यासाठी हा कायदा आणला गेला असंही तुम्ही म्हणू शकता, आणि त्याचा तो बेस जो होता तो हाच होता, जबाबदार सरकार। दुसरी महत्त्वाची बाब जी होती, आणि हा जो कायदा होता हा 1919मध्ये आला आणि त्याची जी अंमलबजावणी आहे, ओके, तर अंमलबजावणी जी सुरू झाली ती 1921मध्ये सुरू झाली, है ना। म्हणजे 19चा कायदा आहे, 21पासून तो लागू करण्यात आला। या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड असंही म्हटलं जातं, है ना, मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड रिफॉर्म्स। जसा आधीचा मॉर्ले मिंटो होता तसा सेम मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड रिफॉर्म्स। आता हे मॉन्टेग्यू कोण होते, तर मॉन्टेग्यू जे आहे ते सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया। ओके, तर मॉन्टेग्यू सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया आहेत, आणि मग ऑब्वियसली चेम्स्फोर्ड जे आहे ते व्हायसरॉय ऑफ इंडिया। तर ही दोन लोक, आणि यांचे डेजिग्नेशन पण तुम्हाला मग लक्षात ठेवायचे सेम आहे। मॉर्ले मिंटोमध्ये पण असंच होतं, पहिली व्यक्ती सेक्रेटरी आणि दुसरी व्यक्ती व्हायसरॉय। तर यांच्या काळामध्ये हे आले होते, आणि त्याच्यामुळे मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड रिफॉर्म्स किंवा मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा असंही या कायद्याला म्हटलं जातं। सो MCQ करता हा एक मुद्दा आणि रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटचा हा एक मुद्दा, हे दोन मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, या कायद्याचं सिग्निफिकन्स काय आहे, तर पहिल्यांदा बाय कॅमेरलिझम नावाची जी गोष्ट आहे ती अस्तित्वात आली। बाय कॅमेरलिझम म्हणजे काय की दोन सभागृह, मग याच्यामध्ये वरिष्ठ अप्पर हाऊस आणि दुसरं जे आहे ते म्हणजे लोअर हाऊस। ओके, यालाच बाय कॅमेरलिझम म्हणतात। आणि अप्पर हाऊस जे आहे ते त्याला तुम्ही वरिष्ठ सभागृह असं म्हणता, आणि लोअर हाऊस जे आहे त्याला तुम्ही कनिष्ठ सभागृह म्हणतात। म्हणजे आताचं हे जर आता कम्पेअर करायचं झालं तर राज्यसभा आणि लोकसभा असं तुम्ही कम्पेअर करू शकता। ओके, सो ते कम्पॅरिझन लक्षात ठेवा। सो बाय कॅमेरलिझम नावाची गोष्ट या कायद्याने पहिल्यांदा आणली, MCQ करता लक्षात ठेवा। दुसरा मुद्दा जो आहे की डायरेक्ट इलेक्शन्स। ओके, तर हाही इथला एक महत्त्वाचा मुद्दा होता। मागचा कायदा जो होता बघा, तिच्यामध्ये एकंदरीतच आपण बघितलं होतं की 1892मध्ये जे होतं, है ना, की इलेक्शन नावाची गोष्ट जी होती की तो शब्द तिथं नव्हता, पण तिथून ती थोडीफार सुरुवात होत होती। पण इथं जे आहे की डायरेक्ट इलेक्शन जे आहे, प्रत्यक्ष निवडणूक, है ना, तर ती गोष्ट इथं वर्क झालेली आहे 1919च्या कायद्यामध्ये। आणि त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यातला होता तो म्हणजे काय, हे रिफॉर्म्स का आलेत, याचं रिझन काय आहे, है ना। याचं रिझन आहे की होम रूल मुव्हमेंट। आता होम रूल मुव्हमेंटबद्दल तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे। होम रूल मुव्हमेंट जी होती, है ना, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक, तर त्यांच्या याच्यातून की स्वराज क्या सेल्फ रूल नावाची गोष्ट जी होती ती पाहिजे होती, त्याच्याकरता मुवमेंट होती, तिच्यामधून मग हे जबाबदार शासनाची कन्सेप्ट आलेली। सो याची जी पार्श्वभूमी आहे सगळी, तर ती होम रूल मुवमेंटमध्ये आहे। आणि याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे काय, मतदानाचा अधिकार। ओके, सो मतदानाचा अधिकार जो होता तो फर्स्ट टाईम महिलांना मतदानाचा अधिकार देणारा हा कायदा आहे। ओके, वुमन्स फॉर राईट टू वोट। ओके, महिलांना सर्वात आधी पहिल्यांदा मतदानाचा याच्यामध्ये जो आहे तो हक्क मिळाला। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की मर्यादित लोकांना याच्यात मतदानाचा आधार मिळालेला आहे, म्हणजे लिमिटेड लोक, है ना, लिमिटेड लोकांना मतदानाचा राईट टू वोट मिळाला। तो राईट टू वोटसाठीचा जो क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया काय होता, दोन, एक होते तुमची प्रॉपर्टी आणि दुसरं होतं तुमचं एज्युकेशन। तर याच्यावर काही बेसिक या दोन गोष्टींवर आधारित काही मर्यादित लोकांना मतदानाचा अधिकार याच्यात देण्यात आलेला आहे, तर तेवढं एक लक्षात ठेवा। आणि महिलांना पहिल्यांदा याच्यामध्ये मतदानाचा अधिकार मिळाला। पुढचा जो आपला मुद्दा आहे याच्यामध्ये तो म्हणजे काय की आता याच्यामध्ये
की सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल जे काही आपले हे होते लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती तिच्यामध्ये दोन्हींसाठी सेंट्रल ॲज वेल ॲज प्रोव्हिन्शियल प्रांतिक आणि केंद्रीय कायदेमंडळ जे आहे तर त्याची जी लॉ मेकिंग होती म्हणजे कायदा करण्याच्या पद्धती ज्या काय होत्या त्या सेपरेट करण्यात आल्या बघा. ओके, तर कायदा करण्याची पद्धत जी आहे ती सेपरेट करण्यात आली. आता याच्यामध्ये पण प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट जे होते म्हणजे प्रोव्हिन्शियल सब्जेक्टचा जर तुम्ही प्रांतिक सरकार आणि तो सगळा विचार जर केला की प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट जे आहेत आपले त्या प्रोव्हिन्शियल सब्जेक्टचा विचार याच्यामध्ये दोन याच्यात त्यांना डिवाईड केलं गेलं. ओके, आता दोन याच्यात डिवाईड केल्यानंतर प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट जे होते तर एक होतं ट्रान्सफर्ड आणि दुसरं आहे रिझर्व. अशा दोन याच्यामध्ये जसं आजच्या याच्यामध्ये बघा आपण जे 7वी सूची आहे आपली की वेगवेगळे विषय वेगवेगळ्या याच्यात मला त्या पद्धतीने ट्रान्सफर्ड म्हणजे काय की सोपीव खाती. ओके, सोपवलेली. ओके, सोपीव खाती. आणि रिझर्व जे आहे ती म्हणजे काय राखीव खाती. आता याच्यामध्ये होतं काय की सोपीव आणि ट्रान्सफर्ड राखीव खातीमध्ये की गव्हर्नर जो होता त्याच्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन होतं ट्रान्सफर्डचं है ना, की त्याच्यासाठी जे होतं की मिनिस्टर रिस्पॉन्सिबल होते लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे इथं. ट्रान्सफरमध्ये एक तर सगळं जे करत होता तो गव्हर्नर करत होता आणि इथं जे होतं की मिनिस्टर जे होते मंत्री जे होते ते रिस्पॉन्सिबल होते है ना की लेजिस्लेटिव्ह असेंब्लीसाठी. ओके, तर ती एक गोष्ट महत्त्वाची. जसं आजच्या डेटमध्ये आताचे मिनिस्टर जे आहे की आपण बघतो की लोकसभेला ते रिस्पॉन्सिबल आहेत त्या पद्धतीने. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की रिझर्व जे होतं आता हे पण गव्हर्नर करत होता पण इथं जे होतं की इकडे मिनिस्टर सगळ्या गोष्टी बघत होते ट्रान्सफरमध्ये. रिझर्व खात्याच्या याच्यामध्ये कोण बघत होतं तर कार्यकारी विभाग जो होता किंवा कार्यकारी परिषद एक्झिक्युटिव्ह मंडळ तर ते एक्झिक्युटिव्ह इथं काम बघत होतं की जी लोक रिस्पॉन्सिबल नव्हती लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला. ओके, सो एवढं लक्षात ठेवा की फक्त सोपीव खाती जी होती जिच्यात मिनिस्टर काम करायचे गव्हर्नर बरोबर ते रिस्पॉन्सिबल होते आणि रिझर्व खाती जी होती प्रोव्हिन्शियल सब्जेक्टच्या बाबतीतली ज्याच्यात कार्यकारी विभाग किंवा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती तर ती लोक रिस्पॉन्सिबल नव्हती. ओके, आता ही जी सिस्टीम होती याला काय म्हटलं गेलं डायआरकी असं याला म्हटलं गेलेलं आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे डायआरकी. डायआरकी म्हणजे काय तर डायआरकी म्हणजे द्विदल राज्य पद्धती. डायआरकी म्हणजे द्विदल राज्य पद्धती. आता हा डायआर्क जो शब्द आहे तो ग्रीक शब्द आहे बरोबर आणि याचाच द्विदल किंवा याला दुहेरी असं पण म्हटलं जातं दुहेरी राज्य पद्धती. हा जो प्रयोग होता हा प्रयोग 100% जे आहे ते फेल झालेला आहे. अयशस्वी प्रयोग होता हा. ओके, जो सगळा हा प्रयोग झाला हा अयशस्वी प्रयोग होता तेवढंही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की मी तुम्हाला सांगितलं की बाय कॅमेरलिझम याच्यामध्ये होतं. बाय कॅमेरलिझम म्हणजे काय तर याच्यामध्ये दोघे तुमचं अप्पर हाऊस ॲज वेल ॲज लोअर हाऊस. ओके, आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की हे बाय कॅमेरलिझम कुठून आलं होतं. बाय कॅमेरलिझम ॲज वेल ॲज इथं डिरेक्ट इलेक्शन है ना प्रत्यक्ष निवडणुका हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे 1919च्या कायद्यामध्ये. आणि याच्यातले जे मेजॉरिटी ऑफ मेंबर्स होते ते मेजॉरिटी ऑफ मेंबर्स जे होते ते डिरेक्ट इलेक्शननी त्यांची निवडणूक झालेली होती म्हणजे ते निवडून आलेले होते. आणि ही जी सिस्टीम आहे बाय कॅमेरलिझम यांनी कशाला रिप्लेस केलं तर आधीच्या आपलं जे काही हे होतं की लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होत्या त्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला रिप्लेस करणारी ही सिस्टीम होती. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. बाय कॅमेरलिझम म्हणजे अप्पर हाऊस म्हणजे काय तुमचं वरिष्ठ सभागृह, लोअर हाऊस म्हणजे कनिष्ठ सभागृह. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द मेंबर जे होते ते डिरेक्ट इलेक्शननी आलेले होते. ओके, आणि हे एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे व्हायसरायची जी काउन्सिल होती. ओके, व्हायसराय जो होता तर व्हायसरायची जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती तर तिच्यामध्ये 6 पैकी 3 लोक व्हायसरायची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे कार्यकारी परिषद जी होती त्याची तिच्यामध्ये 6 पैकी 3 लोक है ना जे होते तर अदर दॅन कमांडर इन चीफ. याच्यामध्ये कमांडर इन चीफ नाही. ओके, तर ते एक लक्षात ठेवा अदर दॅन कमांडर इन चीफ. कमांडर इन चीफ हे पद तुम्हाला आठवत असेल. कमांडर इन चीफ जो आहे तर तो कुठं आपण बघितला होता तुम्हाला आठवतं का तर तेवढं मला सांगा. त्याच्यासाठी एक विशिष्ट कायदा होता की जिथून ते सगळं वर्क झालं होतं है ना कंडिशन्स ठेवल्या गेल्या होत्या. तर हे 6 पैकी 3 जे होते ते इंडियन्स होते बघा मेंबर अदर दॅन कमांडर इन चीफ.
सो व्हायसरॉयची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे तिच्यामध्ये 6 लोक, त्यातले त्यात हिच्यातले इंडियन्स जे आहेत ते 3 होते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो होता की आता हे जे अप्पर हाऊस आहे, तर अप्पर हाऊस जे आहे त्यालाच काउन्सिल ऑफ स्टेट पण म्हटलं गेलं. ओके, जसं राज्यसभा आहे आजच्या याच्यामध्ये काउन्सिल ऑफ स्टेट होती ही, आणि याच्यासाठीचा कार्यकाळ जो होता तो 5 वर्ष होता, 5 इयर्स. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा लोअर हाऊस जे आहे त्याच्यासाठी 3 इयरचा जो हे होता, तर तो एक लक्षात ठेवा की लेजिस्लेटिव्ह हाऊस तर कार्यकाळ जो आहे तो 3 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की कम्युनल रिप्रेझेंटेशन. आता जे एक्सटेंड केलं गेलं इथं, ओके, काय एक्सटेंड केलं गेलं? कम्युनल रिप्रेझेंटेशन. म्हणजे जे काही सांप्रदायिकता होती आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं, तर कम्युनल रिप्रेझेंटेशन जे आहे ते याच्यामध्ये एक्सटेंड केलं गेलं. आणि ही कम्युनल रिप्रेझेंटेशन कशाला एक्सटेंड झालं? आधी कुणाला होतं? 1919चा कायदा जो होता, 1919चा कायदा जो आहे तिच्यामध्ये फक्त मुस्लिमांसाठी हे होतं. ओके, पण कम्युनल रिप्रेझेंटेशन हिच्यामध्ये कुणाला दिलं गेलं? 1919च्या कायद्यामध्ये हिच्यामध्ये सीख होते, त्याच्यानंतर अँग्लो इंडियन होते, अँग्लो इंडियन बद्दलचा पण जो काही हे होता बघा, आता लोकसभा वगैरे तिच्यात नॉमिनेट करायचं ते आता बंद केलेलं आहे. त्याच्यानंतर युरोपियन्स, तर यांना जे आहे यांच्यासाठी सुद्धा कम्युनल रिप्रेझेंटेशन आणलं गेलं आणि ते एक्सटेंड केलं गेलं. तर हा पण याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्यानंतर ख्रिश्चन्स. ओके, तर हे एक राहिलेत बघा. तर इतक्या लोकांसाठी हे एक्सटेंड झालं होतं मोठ्या प्रमाणावर, आणि याच्यामधूनच मोठ्या प्रमाणात 1909मध्ये जे होतं की मुस्लिमांसाठी होतं फक्त, मग 1919मध्ये वाढत गेलं आणि याच्यामधून सांप्रदायिकतेची बीजं जी आहेत ती खूप प्रॉपरली रोवली गेलीत. तर तो एक खूप महत्त्वाचा इथं मुद्दा होता. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे की एक नवीन ऑफिस क्रिएट केलं गेलं. ओके, आणि हे कुठं क्रिएट केलं गेलं? लंडन येथे क्रिएट केलं गेलं, ज्याला म्हटलं गेलं हाय कमिशनर फॉर इंडिया. आता हे हाय कमिशनर फॉर इंडियाचं नवीन ऑफिस आपल्या इथं त्यांनी क्रिएट केलं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता की याला काही फंक्शन्स दिली गेली. कुणाची फंक्शन होती? तर काही जी कामं आहेत ती सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, म्हणजे हा जो सेक्रेटरी फॉर इंडिया होता, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, याची काही फंक्शन्स, म्हणजे याच्यातले काही जे याची कामं होती ती सम फंक्शन्स ही लंडनमधल्या या हाय कमिशनरला दिली गेली, हाय कमिशनर फॉर इंडिया. 1919च्या कायद्याचं सर्वात महत्त्वाचं जे हे आहे तर ते म्हणजे की 1919च्या कायद्याने पब्लिक सर्व्हिस कमिशन नावाची जी कन्सेप्ट होती, म्हणजे लोकसेवा आयोग है ना, पब्लिक सर्व्हिस कमिशन, लोकसेवा आयोग है ना. आता जसं MPSC UPSC आपण बघतो तर त्याची सुरुवात झाली आणि इथून मग ती बीजं रोवली गेली. आणि इथल्या याच्यामुळे 1926मध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशन जे होतं त्या पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना करण्यात आली. ओके, तर हे खूप महत्त्वाचं होतं की याच्यातून मग नागरी जे काही आपले सिव्हिल सर्वंट्स होते त्यांची रिक्रुटमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी, तर 1926मध्ये हा मुद्दा झाला होता. त्याच्यानंतर पुढचं जे होतं की जे काही बजेट होतं ना, प्रोव्हिन्शियल आणि सेंट्रल, म्हणजे केंद्रीय आणि प्रांतिक बजेट जे होते ते वेगवेगळे करण्यात आले. ओके, प्रांतिक आणि केंद्रीय, सो सेंट्रल ॲज वेल ॲज प्रोव्हिन्शियल बजेट्स ते सेपरेट करण्यात आले. तर ते पण एक महत्त्वाचं होतं है ना. बजेट्स जे होते यांचे ते सेपरेट झालेत, वेगवेगळे झालेत, तर ते पण एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो एक महत्त्वाचा आहे, पे ऑफ सेक्रेटरी ऑफ स्टेट. आता हा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट होता, या सेक्रेटरी ऑफ स्टेटचं पेमेंट जे होतं ते भारतातून व्हायचं आधी. ओके, आणि कशात त्याची बीजं रोवलेली होती? तो 1793चा कायदा जो होता हा ना. तर या कायद्यातल्या प्रोव्हिजन ज्या होत्या की त्याचं जे पेमेंट होतं सेक्रेटरी ऑफ स्टेटचं ते भारताच्या रेव्हेन्यूमधून दिलं जायचं, इंडियन रेव्हेन्यू, भारताचा जो महसूल आहे है ना. तर ही प्रथा इथून मग बंद केली गेली है ना. की आता 1919च्या कायद्यानुसार काय केलं गेलं की ब्रिटिश एक्सचेकरपासूनच ते पेमेंट होणार है ना. हे भारताच्या रेव्हेन्यूतून होणार नाही. कुठून होणार? फ्रॉम ब्रिटिश एक्सचेकर. तर हा एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा होता की पेमेंट जे होतं सेक्रेटरी ऑफ स्टेटचं ते आता ब्रिटिश एक्सचेकरमधून होणार होतं की जे आतापर्यंत इंडियन रेव्हेन्यूमधून होत होतं. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि याच्यातली सगळ्यात महत्त्वाची शेवटची बाब जी होती की हा जो कायदा आहे, हा कायदा
ज्यावेळेस तुम्ही अंमलबजावणी करताय त्याची, तर 10 वर्षांनी आफ्टर 10 इयर्स, म्हणजे 1919चा कायदा आहे, तर आम्ही 1929 मध्ये बघू की याची अंमलबजावणी कशी होते. तर 10 वर्ष जी होती ती इम्प्लिमेंटेशनसाठी होती, तर तो याच्यातला एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु मग त्याच्या अगोदरच 2 वर्ष आधी 1927 मध्ये सायमन कमिशन मग आलं होतं. ओके, तर 10 वर्षाच्या आधी, म्हणजे त्याच्यामध्ये बरीच हिस्ट्री आहे की स्वराज पक्ष आणि स्वराज पक्षाने ज्या पद्धतीने गोष्टी वर्क केल्या होत्या, आणि त्याच्यामुळे हे 2 वर्ष आधीच येऊन गेलं होतं. तर ती एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की सायमन कमिशन नावाची गोष्ट जी आहे तर ती मग नंतर येते, याच कायद्याशी संबंधित पुढं ते होतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता की याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे की जातीय निवाडा ज्याला तुम्ही म्हणतात, की रॅमसे मॅकडॉनल्ड जे आहे, आणि रॅमसे मॅकडॉनल्डनी जातीय निवाडा 1932 जे होतं 1932 है ना, रॅमसे मॅकडॉनल्डनी जे केलं होतं, तर तेही हिच्याशीच जोडलं जातं की कम्युनल अवॉर्ड जे आहे, ओके, की मुस्लिमांसाठीचा जो विषय होता आणि दलितांसाठीचा जो इश्यू त्यांनी केला होता. खरं तर या याच्यामध्ये रॅमसे मॅकडॉनल्ड जे होते ब्रिटिश प्राईम मिनिस्टर, आणि त्यांनी मायनॉरिटीसाठी कम्युनल अवॉर्ड्स हे केलं होतं, म्हणजे सरळ. मग नंतर पुन्हा पॅक झाला होता महात्मा गांधी वगैरे. तर ह्या मधल्या याच्याशी रिलेटेड गोष्टी आहे, कारण पुढचा कायदा जो आहे तो 1935चा आहे. मग तेवढ्या गोष्टी तुम्ही इतिहासातून हे इन्सिडेंट्स तुम्हाला माहीत पाहिजे, तर ते एक महत्त्वाचं आहे. कारण मग नंतर पुन्हा पॅकनुसार काय झालं की हिंदू जॉईंट इलेक्टोरेट करण्यात आले, आणि काही सीट डिप्रेस क्लासेस जे होते त्यांना रिझर्व करून दिल्या त्यांनी सेपरेट, म्हणजे असं कम्युनल अवॉर्ड देण्यापेक्षा. कारण मग तिच्यात परत अजून समाजात फूट पडली असती. मग गांधीजींनी त्याच्यासाठी हे केलं होतं, फास्टिंग आणि त्या बऱ्याच गोष्टी. तर तुम्हाला पुन्हा पॅक नावाची गोष्टही माहीत पाहिजे, कारण याच्यानंतर डायरेक्ट मग 1935चा कायदा आहे. तर ह्या सगळ्या घडामोडी होत्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की ह्या सगळ्या याच्यामध्ये सेंटरच्या बाबतीमध्ये सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी होती, तर तिच्यामध्ये कसल्याही पद्धतीने वायसरायचा कंट्रोल तिच्यावर राहिलेला नव्हता. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा वायसरायवर कंट्रोल नव्हता, म्हणजे वायसराय शेवटी तो वायसरायच होता. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा आहेत. तर अशाच पद्धतीने आपण 1935चा कायदा बघूयात. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला राहत. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.